अशातली काही भूमिका त्यांच्या पक्षात पण घेतली गेलेली आहे. त्यांनाही विश्वासात काही गोष्टीवरती घेतले गेले असतील. आता इच्छुक जे असतात त्यांना काही गोष्टी बोलावे लागतात, काही बोलावे लागत नाही. तोच एक स्ट्रॅटेजीचा भाग असेल. पण जिकडे चर्चेचा विषय आमच्याकडनं असं कुठच्याही प्रकारे ह्याला तुम्ही बोलवा, ह्याला आम्ही बोलणार नाही, ह्याला आम्ही बसवणार नाही असं नाही आहे. आणि निवळ इकडे नाही तर पूर्ण राज्यभरामध्ये काही काही कार्यकर्ते जे आमच्याकडनं तिकडे गेलेले आहेत आणि ती कटुता प्रचाराच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक माध्यमातून असं असताना आपण ही युती मनापासून करतोय म्हणून कुठचाही राग रोष न ठेवता सर्वांबरोबर चर्चा करण्याची तयारी पूर्ण राज्यभरामध्ये आम्ही घेतलेली आहे. तर मग आम्हाला असं वाटते ह्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा न करण्यातला काय अर्थच नाही आहे. ज्यावेळी तुम्ही बघितलं असेल डोममध्ये कार्यक्रम झालं किंवा वेगवेगळे कार्यक्रम झालं तर संतोष दुरी असतील, संदीप देशपांडे असतील, आम्ही सर्व जे लोक आहोत किंवा खालचे आमचे सर्व जे कार्यकर्ते आणि नेते आहेत सर्वांनी खांद्याला खांदा लावून ते कार्यक्रम यशस्वी केलेले आहेत. मग असं त्यांना आजच अचानक का वाटावं लागलं? आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आहे. सातत्यानं तुमच्यावर काँग्रेससोबत तुम्ही केला आणि त्यामुळे ध्रुवीकरणाचा तुमच्यावर आरोप होत गेले 3-3.5 वर्ष झालं हे सुरू आहे. आता भाजपच्या बाबतीतली एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेससोबत तर अकोटमध्ये थेट भाजपनं एमआयएम सोबतच युती केली. काय झालंय की भारतीय जनता पार्टीची दुपट्टी भूमिका ही यावरून स्पष्ट होते. सत्ता काबीज करण्यासाठी पाहिजे त्या गोष्टी करायला त्यांची मनस्थिती आणि मानसिकता आहे. आणि हे जे आमच्यावरती आरोप करतायत आता कुठे आहेत अमित सटम? त्यांनी सांगावं ना की याबाबत त्यांची भूमिका काय. मग ते बोलतील की मला काय विचारू नका, मला फक्त मुंबईपुरताच विचारा. म्हणजे ज्या प्रकारे त्यांच्याच मित्रपक्षांची अत्यवस्था पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, आता थोडे तुम्हाला आता जसं तुम्ही त्याचा उल्लेख केला कल्याण असेल, डोंबिवली असेल, या परिसरामध्ये करण्याचं काम करतायत. म्हणजे ज्या ज्या भागांमध्ये सत्ता आम्हाला ताब्यात घ्यायचं असेल तर पाहिजे ती तडजोड करण्याची मनस्थिती आणि मानसिकता भारतीय जनता पार्टीची दिसते. हे याच्यातून स्पष्ट होतं. तेच म्हणतोय ना की एमआयएम बरोबर म्हणजे कालपर्यंत जे धर्मांतरीकरण हिंदुत्वाची गोष्ट करत होते कुठे गेलं आता त्यांचं हिंदुत्व? सांगावं त्यांनी लोकांसमोर येऊन घेऊन. म्हणजे मुंबईमध्ये एक वेगळी भूमिका घ्यायची, बाकीच्या परिसरामध्ये वेगळी भूमिका घ्यायची आणि एमआयएम सारखा जातीवादी पक्ष आहेत हे सातत्याने सांगण्याचं काम जे लोक करत आहेत आता हे स्पष्ट झालेले आहेत की बा हे यांचे खरे साथीदार कोण आहेत. आणि ज्या ज्या भागांमध्ये तुम्ही बघितलं असेल की एमआयएमचे कॅन्डिडेट असतील किंवा काही परिसरामध्ये काही मुस्लिम्स कॅन्डिडेट्समध्ये पण जे अपक्ष आहेत ह्यांच्या मागे फूस दावण्याचं काम कोणी केलेलं आहे. यातून हे स्पष्ट झालेले आहेत की बा आता ही कोणाची ए आणि बी टीम आहे. भाऊ ठाकरेंवरती सातत्यानं संतोष दुरी आरोप करत होते. त्यांचं म्हणणं असं पण होतं की दादरचे जे आमदार आहेत महेश सावंत यांनी तिकीट विकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काय बघा आता जे लोक गेलेत ना त्यांना आता काहीतरी महत्त्व मिळवण्यासाठी सनसनाटी करण्यासाठी या सर्व गोष्टी कराव्या लागत आहेत. कालपर्यंत जे तुम्हीच बोलल्याप्रमाणे आमच्याबरोबर चर्चा करत होते मग का नाही तो त्यांनी आरोप त्यावेळी केलं? का नाही ते पक्ष नेतृत्वाशी बोलले? का नाही आम्हाला त्यांनी सांगण्याचं काम केलं? तर या सर्व गोष्टी मला असं वाटतं त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. आता त्यांनी जो घेतलेला निर्णय कळेल त्यांना त्यांच्या विभागामध्ये काय परिस्थिती. कारण त्यांच्याबरोबर असलेले कार्यकर्ते मनसे कार्यकर्ते हे आजही पूर्ण ताकदीने त्यांच्या पक्षाबरोबर आहे आणि आपल्या युतीबरोबर आहे. शिवसेनेकडून पडेल अशा सीट्स मनसेला देण्यात आला असा पण आरोप होता. कसं म्हणता येईल मला सांगा ना की ज्या ज्या भागांमध्ये सीट्स आम्ही त्यांना दिलेले आहेत ती त्यांच्या मागणीनुसारच दिलेले आहेत. आता यशवंत किल्लेदार पडतील असं कसं कोण बोलू शकतो? पूर्ण ताकदीने ते निवडून येतील आणि आम्ही त्यांना निवडून आणण्याचं काम करू. वरळीमध्ये पण जी एक सीट आहे ती देखील जशी आमची जबाबदारी आहे सर्व मिळून घेऊन ताकदीने आम्ही त्यांना काम करतो. भायखळामध्ये जी सीट्स आहेत जिकडे जिकडे आमचे आमदार आहेत मी ते सांगतो. बाकीच्या भागांमध्ये तर जिकडे आमदार नसतील तरी देखील प्रत्येक भागांमध्ये युतीचा धर्म आम्ही पाळण्याचं काम केलेलंच आहे. अध्यक्षांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यावरती अजून देखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि ठपका जो आहे तो अधिकाऱ्यांवरती ठेवण्यात आल्याची माहिती आहे. काय तुमची प्रतिक्रिया? कसं आहे की विधानसभेच्या अध्यक्षांनी एवढ्या खालच्या स्तरावर जावं हे अभिप्रेत नाही आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की निवड विधानसभेचे अध्यक्ष नाही परंतु ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ ज्या पद्धतीने प्रशासनाचा गैरवापर करताना पाहायला मिळत आहेत मोठमोठे ताफा आणून घेऊन या प्रचार यंत्रणामध्ये म्हणजे निवडणूक आयोग आहे की नाही आचारसंहिता असेल तर आम्ही देखील मंत्रिमंडळामध्ये राहिलो आहोत.
आपली स्वतःची शासकीय गाडी तुम्हाला वापरता येत नाही, तुम्हाला वैयक्तिक गाडी घेऊन जावी लागते आणि एकपेक्षा जास्त घेऊन गेलात ती प्रायव्हेट सिक्युरिटी तुम्हाला घ्यावी लागते, म्हणजे ती सिक्युरिटीवरती पण निर्बंध असतात. असं असताना विधानसभेच्या अध्यक्षांनी एवढं खालच्या थरावर जावं. आणि काल तर आश्चर्य आहे की त्या पवारताईंचं तुम्ही काल जर बघितलं असेल की त्यांना माघार घेण्यासाठी स्वतः अध्यक्ष त्यांना प्रेशराईज करतायत, त्यांना बोलून घेत आहेत, त्यांच्या मिस्टरांना गाडीत बसून घेऊन त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत नेऊन जाण्याचं काम करतात, त्यांच्या बंधूंकडे त्यांच्यावरती ते फोनवरती संभाषण बोलत आहेत. म्हणजे निवडणूक बिनविरोध होण्यासाठी हा त्यांनी केलेला आहे. आणि ते पवारताईंचं खरोखरच अभिनंदन केलं पाहिजे का एवढं असताना पण त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे. म्हणजे याचा अर्थच असा आहे की बाकी सर्व उमेदवारांना काय केलं असेल, पैशाची आमिष दाखवण्याचं काम केलेलं आहे. हे दुर्दैवी आहे. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये आणि विशेषतः कुलाब्यासारख्या विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडनं जर हे होणं म्हणजे आपण काय अपेक्षा करतोय, मग कशावरून हे जे घडलेलं जे घटनात्मक जे आपण बघिततो पेज जे निर्माण झालेलं आहे, काय विश्वास या प्रक्रियावरती ठेवायचं. आणि मग न्यायालयीन आपण ज्या गोष्टी करतो बोलतो तर ज्यांच्याकडे कॉशो ज्युडिशियरीचा अधिकार आहे ते जर गैरवापर करायला लागले तर मला असं वाटते यापेक्षा भयानक परिस्थिती. आणि विधानसभेच्या अध्यक्षाच्या पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार कोणाला आहे की नाही. आता ह्या प्रशासनावर टाकले जातील, इन्क्वायऱ्या केल्या जातील, पण निष्पन्न काय, किमान त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे होती, ती देखील करता आली नाही आहे. आणि उलट पक्षी म्हणजे माजी मंत्र्यांना आमदारांना तर दमदाटी देण्याचं काम ते करतच आहेत, पण त्याहीपेक्षा अप्रत्यक्ष रीतीने की तुम्ही जर जास्त बोलाल तर तुमच्या बाबतीत पण काहीतरी कारवाई होऊ शकते किंवा विधानसभा अध्यक्ष म्हणून घेऊन पण मी तुमच्यावरती हक्कभंगाचा आणू शकतो आणि काही गोष्टी करू शकतो. अशा प्रकारे करणं मला असं वाटते दुर्दैवी आहे आणि याचा आम्ही निषेध करू. या सगळ्या प्रकरणावर त्यांचं असं म्हणणं आहे, याला जोडूच या सगळ्या विषयावर त्यांचं असं म्हणणं आहे की मी ज्या काही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या नियमात धरून केलेल्या आहेत, त्यामुळे मला कुणी शिकवायला जाऊ नये, मी नियमातूनच नाही, ते वकील आहेत त्याच्याबद्दल अहवाल आलाय तो देखील त्यामध्ये देखील असंच मेन्शन केलेलं आहे की हे कायद्याला धरूनच केलेलं आहे, मात्र कुठेतरी यामध्ये गल्लत झाली असं मेन्शन आहे. त्यामुळे ते क्लीन चिट नाही, म्हणजे मला समजत नाही कुठच्या नियम कायदा, म्हणजे अर्थात ते वकील आहेत, त्यांच्याशी त्या विषयावरती वाद घालण्यात काही अर्थ नाही आहे. ते खूप हुशार आहे आणि त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष या नात्याने जी वकालत केलेली आहे सरकारची हेही आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, मग त्याच्यात जात नाही. पण ज्या पद्धतीने ते गेले, ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये जाणं, तिकडे तासोनतास बसणं आणि तिकडेच अपक्षांच्या बरोबर चर्चा करणं आणि त्याच्यावरती एका प्रकारे दबाव आणणं, हे कुठच्या नियमामध्ये? म्हणजे आम्हाला माहीत आहे की ज्यावेळी एक उमेदवार जातो त्याचं अनुमोदन देणारा आणि ज्याला आपण सपोर्टर म्हणतो सूचक आहे, या दोघांपेक्षा जास्त लोकांना आत घेतलं जात नाही. मग कुठच्या अधिकाऱ्यांनी ते तिकडे आत गेले होते हे ते का बोलत नाही? कुठच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सिक्युरिटी घेऊन तिकडे जाण्याचा प्रयत्न केला? ज्यावेळी अपक्षांवरती कशा प्रकारे गाडीतून घेऊन, हे मी म्हणत नाही, त्यांचे उमेदवारच बोलायला लागलेले. आणि आता निवडणूक आयोगाने त्यांना संरक्षण द्यावं लागलं. म्हणजे ही शोकांतिका नाही का? प्रशासनावरती आरोप करत असताना नैतिक आपली काही जबाबदारी आहे की नाही ह्याचा तरी विचार त्यांनी करायला पाहिजे होता. ह्याचाही नैतिक विचार न करता ज्या पद्धतीने ड्रॅमेस्टिक जे आपण बोलतो असं पूर्ण जाऊन भिवून ज्या व्हिडिओज जे त्यांचे बाहेर येत आहेत यातून तुम्हाला कळलं असेल की कशी मनस्थिती आणि मानसिकता त्यांची. आमचे नगरसेवक बिनविरोध निवडून येतात तर ठाकरेंना मिरची का लागते असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. यासाठी लागते कारण लोकशाही संपत चाललेली आहे. अशाच पद्धतीने जर लोकशाही जर संपली मग नोटा कशाला तुम्ही आणता? ज्या अर्थी कुठच्याही उमेदवाराच्या बाबतीतली आमची गरज नाही असं आहे तर आम्ही निवडणूक आयोगाला हे सांगतोय की त्यांना तुम्ही बिनविरोध करूच शकत नाही, मग नोटा हा ऑप्शन तुम्ही दिला काय? माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे की त्यामध्ये अशा प्रकारे न करता ते जे उमेदवार जे असतील त्यांच्याबरोबर बॅलेटवरती नोटा ठेवलं पाहिजे होते. हिंमत असेल तर या 96 जागा जे त्यांनी निवडून आणलेले बिनविरोध घ्या ना निवडणूक आयोगाने, नोटाचा ऑप्शन द्या, लोक ठरवतील की त्यांना निवडून द्यायचं आहे की नोटा हा ऑप्शन वापरायचा आहे. म्हणजे पुढच्या काळामध्ये मतदारांपर्यंत जायची गरज नाही, मतदार यंत्रणा लावायची गरज नाही, कुठच्याही प्रकारे लोकांना दिलेल्या आश्वासनाचं पालन होत नाही, पूर्तता होत नाही, म्हणून उमेदवारांनाच विकत घ्यायचं. किंबहुना सर्वच राजकीय पक्षामध्ये
अशा प्रकारे मानसिकता आणि एक भीतीचं वातावरण निर्माण करायचं की उमेदवार पुढे येऊच नये. हे जर होत राहिलं तर जसं सर्वजणच म्हणत आहेत की पुढच्या 5 वर्षामध्ये निवडणुका होतील की नाही होतील, या या ह्याच्या मागे आपण या धर्तीवरती पुढे चाललेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. भाऊ, तुम्ही पुण्याचे आणि पिंपरी चिंचवडचे संपर्क प्रमुख आहात. पुण्यातल्या कोथरूडमधनं तुमची मशाल गायब झाली. तुमच्या उमेदवारानं, ज्याला तुम्ही सर्व बाकीच्या निष्ठावानांना डावलून एबी फॉर्म दिला, त्यानं एबी फॉर्म त्याचा ठरला, तो वैध ठरला. तो निवडणुकीला सामोरे जात असताना काल त्यानं देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करून टाकला. त्यामुळे आता तुमचा तिथं उमेदवार नाही. त्याचं असं म्हणणं होतं की काँग्रेस माझं काम करत नव्हती, काँग्रेसचे लोक जे आहेत ते ग्राउंड लेवलला माझ्या विरोधात काम करत होते, त्यामुळे काँग्रेसला मतच मिळायला नको म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला. हे काय झालंय, जे एकतर पहिली गोष्ट अशी आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली नाही तेही भाजपमध्ये गेले आणि ज्यांना मिळाली तेही भाजपमध्ये गेले. आपल्याला माहीत असेल की पुण्यामध्ये एक पॅनल सिस्टम असतो, 4चा पॅनल. 4च्या पॅनलमध्ये 2 काँग्रेसनी आणि 2 आम्ही मागणी केली होती. त्यात महिला यासाठी आमची मागणी होती आणि महिलांसाठीच काँग्रेसचं म्हणणं होतं की ती सीट आम्ही देऊ शकत नाही. असं असताना मग नाईलाजाने आम्ही 2 एबी फॉर्म दिले होते. त्यात स्पष्ट अशी चर्चा झाली होती की काँग्रेसबरोबर चर्चा करून कुठे आम्हाला मागे घ्यायची आहे, कुठे त्यांनी मागे घ्यायची. हे करत असताना एक सीट महिलांची ती मागे स्वतःहून त्यांनी घेण्याचं काम केलेलं आहे. एक सीट राहिली, त्यावेळी काँग्रेसनी पाठिंबा द्यायचं, परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की तिकडे देखील काँग्रेसनी कुठच्याही प्रकारे सहकार्य करण्याची भूमिका घेतली नाही किंवा ते पॅनलमध्येच आमच्या उमेदवाराला घेण्याचं काम केलं नाही. असं असला तरी देखील त्यांनी थांबणं गरजेचं होतं, लढणं गरजेचं होतं. दुर्दैवी आहे की अशी लोक ज्यावेळी पुढे येतात आणि अशा लोकांच्या बाबतीत ज्यावेळी आपण पोटतिडकीने बोलत असतो, अशा ज्या गोष्टी करतात, जे त्यांना वैयक्तिक काँग्रेसचा धडा शिकवण्यासाठी हा मार्ग अवलंबून करण्याचं काम जे त्यांनी केलेलं ते चुकीचं आहे, दुर्दैवी आहे. आणि जरी तशी परिस्थिती असली तरी देखील तिकडे आम्ही महाविकास आघाडीचा जो धर्म आहे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही पाळण्याचं काम आम्ही करू. म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराला त्याचा सपोर्ट करतो. करावं नाही, जिकडे काँग्रेसचा उमेदवारच नाही आहे त्या प्रभागामध्ये. पण त्या प्रभागामध्ये 3 प्रभागामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत. एका मध्ये महिलांमध्ये आम्ही सीट मागत होतो, ते आम्हाला द्यायला तयार नव्हते. तरी आम्ही तिकडे एबी फॉर्म दिलं, कारण आमचे अत्यंत चांगले काम करणारे सविताताई मते तिकडे काम करत आहेत आणि इकडे त्यांना फॉर्म देण्याचं काम केलं. असं असलं तरी देखील बाकीच्या 3 प्रभागामध्ये आम्ही आमचा महाविकास आघाडीचा धर्म पाळू. या प्रभागामध्ये पण देखील आम्ही एक अपक्ष जे उमेदवार जे आमच्या संपर्कात आहेत कालपासून, त्यांना पुरस्कृत करण्याचं काम आम्ही करणार आहोत. सांगता सभेसाठी शिवाजी पार्क मैदानासाठी सगळ्यांनी अर्ज केले आहेत. आपण कधी केले आणि काही अजून कन्फर्मेशन आलं आहे का? आणि लवकर तारीख ती ठरवली जाणार आहे. तशी ऑलरेडी अंतर्गत चर्चा झालेली आहे आणि फक्त आता जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की अर्ज तर आम्ही केलेलेच आहेत आणि आम्हाला ते मिळेल अशी आम्हाला अपेक्षा करा. आमचा अर्ज हा पहिला गेलेला आहे. अर्थात काही लोक त्याच्यामध्ये खो घालण्याचं काम करतायत. माझ्या माहितीप्रमाणे 6 तारखेला अमित शहाजी येणार होते, पण 6 तारीख उलटून गेलेली आहे. कदाचित 11 तारखेला पंतप्रधान येतील आणि त्या 12 किंवा 13 तारखेला एकच सभा घ्यायचा असं नियोजित आहे. काहींची मागणी अशी पण आहे की विभाग वाईज काही सभा घ्यायची आहेत, पण आपल्याला सर्वांना माहीत असेल की 227 मतदारसंघापर्यंत पोचायचं असेल तर फक्त निवड सभा घेऊन चालणार नाही. म्हणून प्रत्येक वॉर्ड वाईज शाखा भेटी आणि प्रत्येक निवडणुकीच्या कार्यालयामध्ये जाण्याचं काम सर्व दोन्ही नेते करत आहेत आणि 4ही नेते करत आहेत. थँक्यू. मनोजी या जरा ताई, ते AC लावून चालू आहे. नाही हो. राज ठाकरेंनी स्वतः जाहीर केलं की 11 तारखेला आमची संयुक्त सभा होईल शिवाजी पार्क. ते काल ते तारीख सांगणार होते, संध्याकाळी रात्री त्यांनी मग ठरवलं. फक्त 11 तारखेला PM